नमस्कार मित्रांनो, लग्न झाल्यानंतर पत्नीने पतीला एक अट घातली की तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून वेगळे राहिलात तरच मी तुमच्या सोबत राहीन. तर अशी मागणी कायदेशीरदृष्ट्या चुकीची आहे का? आणि अशा परिस्थितीत पतीला डिवोर्स मिळू शकतो का? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. केरळ हायकोर्टाने निमिष विरुद्ध रत्ना या प्रकरणात दिनांक 29 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पतीचे आईवडील त्याच्या सोबत राहत होते. पतीच्या म्हणण्यानुसार मुलीच्या जन्मानंतर पत्नी पुन्हा त्याच्याकडे परत आली नाही. पतीने पत्नीला पुन्हा वैवाहिक जीवन सुरू करण्यासाठी विनंती केली, पण पत्नीची भूमिका अशी होती की तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून वेगळे राहण्यासाठी स्वतंत्र घर घेतले तरच मी परत येईन. या दोघांमध्ये संवादही कमी झाला आणि अनेक बाबतीत पत्नीच्या भावामार्फत संवाद होत असल्याचे पतीने सांगितले. पतीने या परिस्थितीमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगून डिवोर्ससाठी फॅमिली कोर्टमध्ये याचिका दाखल केली, परंतु फॅमिली कोर्टाने पतीची याचिका फेटाळली. म्हणून पतीने केरळ हायकोर्टमध्ये अपील दाखल केले. हायकोर्टाने संपूर्ण परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे तपासले. विशेषतः काही रेकॉर्डेड कन्व्हर्सेशन देखील कोर्ट समोर आले. या पुराव्यांच्या आधारे हायकोर्टाने असे निरीक्षण नोंदवले की पतीच्या कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी पुरेसे कारण नसताना स्वतंत्र रेसिडेन्सची मागणी करणे या प्रकारच्या परिस्थितीत मॅट्रिमोनियल क्रुएल्टी ठरू शकते. यासोबतच कोर्टाने आणखी एक महत्त्वाची बाब पाहिली. पती पत्नी जवळपास 9 वर्षे वेगळे राहत होते आणि ही दीर्घकाळ चाललेली योग्य कारण नसलेली सेपरेशन देखील कोर्टाने मानसिक क्रुएल्टीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली. म्हणून हायकोर्टाने फॅमिली कोर्टाचा निर्णय बाजूला ठेवला आणि पतीला डिवोर्स मंजूर केला. पण मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या निर्णयाचा अर्थ असा अजिबात नाही की पत्नीने स्वतंत्र घर मागितले की प्रत्येक वेळी ते क्रुएल्टी ठरेल. जर पत्नीला सासरच्या व्यक्तीकडून छेड होत असेल, हिंसाचार होत असेल, गंभीर हस्तक्षेप होत असेल किंवा स्वतंत्र राहण्यामागे योग्य आणि कायदेशीर कारण असेल तर परिस्थिती वेगळी असू शकते. या प्रकरणात कोर्टाने संपूर्ण परिस्थिती, पत्नीची भूमिका, उपलब्ध पुरावे आणि जवळपास 9 वर्षाची सेपरेशन या सर्व बाबी एकत्रितपणे विचारात घेतल्या. मित्रांनो, हा निर्णय पती किंवा पत्नी यापैकी कोणाच्याही बाजूने सरसकट लागू होत नाही. प्रत्येक मॅट्रिमोनियल केस त्यांच्या स्वतःच्या फॅक्ट्स आणि एव्हिडन्सवर ठरतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.